ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। कळस बुद्रुक येथे गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या बलिदान दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली। अध्यक्षस्थानी उपसरपंच केतन वाघचौरे होते। भाजपा सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाघचौरे यांनी गुरु तेग बहादूर यांच्या त्याग, बलिदान व मानवतेच्या कार्याचा गौरव करताना औरंगजेबाच्या जुलमाविरुद्ध काश्मीरी पंडितांच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली। हिंददी चादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महापुरुषांच्या त्यागाची प्रेरणा समाजाने जपली पाहिजे असे त्यांनी सांगितले। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात प्रतिमा पूजन, जीवनावर आधारित गायन झाले। स्वागत ग्रामसेवक ज्ञानेश्वर सुर्वे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर रवींद्र घोडके यांनी तर आभार गणेश रेवगडे यांनी मांडले। अंमली पदार्थांची याची सर्वात मोठी तस्करी पंजाबमध्ये होते। सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट आज पंजाबमध्ये आढळत आहे आणि यातून या शीख समाजाला आपल्या भारतीय समाजामध्ये आपल्या प्रवाहामध्ये आणायचं म्हणून या कार्यक्रमाचा उद्देश आहे। खऱ्या अर्थाने तेग बहादूर यांनी जे बलिदान केलं, जे त्यांनी कार्य केले, या कार्याची आठवण महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी ठेवली आणि त्यासाठी मोठा कार्यक्रम 24-25 जानेवारीला नांदेडला झाला। नांदेड मोठा तिथं गुरु ग्रंथ साहेब यांचं सुवर्ण मंदिरासारखं मोठं तिथं त्याचं मंदिर आहे। पंजाबचं सुवर्ण मंदिर आहे आणि पंजाबच्या सुवर्ण मंदिरानंतर सगळ्यात जास्त भाविक येतात ते नांदेडला येतात आणि 24 आणि 25 जानेवारीला मोठा कार्यक्रम झाला। आता सुद्धा नवी मुंबईला 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च हे 2 दिवस मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। त्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सामील होणार आहे आणि आपण सुद्धा या कार्यक्रमाला सामील झालं पाहिजे। शीख समाजामध्ये आणि आपल्या समाजामध्ये जी दरी निर्माण झाली ती दरी मिटवली पाहिजे। यासाठी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। ग्रामपंचायतच्या वतीनं हा दिन या ठिकाणी तुम्ही आयोजित केला आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि गुरु तेग बहादूर यांच्या प्रती आपण अभिवादन या ठिकाणी केलं। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुरु तेग बहादूर साहेब यांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।